एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला आज या स्पर्धेच्या औचित्य साधून हे टी शर्ट इथे दिलेले आहेत. धन्यवाद धीरजजी म्हात्रे, आपलं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, जाऊया आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या फेरीची दुसरी लढत मैदानामध्ये सुरू होते. गावदेवी बादवाड आणि जय हनुमान गोवे. प्रल्हादजी नाईक संगणक यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जय हनुमान गोवे संघाला फलंदाजीसाठी मदत केलेली आहे. कैलास नाईक यांना आपण पाहतोय वायडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर रिजन वर. यष्टीरक्षक संजयभाई म्हात्रे अगदी यष्ट्यांपासून जवळ आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, कव्हर पॉइंट, मिड ऑफ, मिड विकेट असं क्षेत्ररक्षण आणि पहिली धाव अगदी लेग बाईटच्या रूपानं. लेग बाईटच्या स्वरूपानं संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश झालेला आहे. प्रेमनाथजी पाटील एन्जॉय ग्रुपचे अध्यक्ष आपण यायचंय व्यासपीठावरती. धीरज म्हात्रे आणि बजरंग पाटील आपण आमंत्रित करतायत. या आपण बघूया. सुनील भगत फलंदाज तर प्रल्हाद नाईक गोलंदाज. दोन्ही संघाचे संगणक आहेत. गंगामाता गोंदवली संघाचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नाना पाटील, वसंतदादा पाटील या आपण व्यासपीठावरती. दोन्ही खेळाडूंना विनंती आहे. प्रेमनाथ पाटील, नितीन म्हात्रे आपले सर्व सहकारी खेळाडू या आपण. धीरज म्हात्रे आपणास आमंत्रित करतो. बजरंग दादा पाटील या सर्वांनी वेलकम. प्रेमनाथ पाटील दोन्ही धावा लेगबाईच्या स्वरूपात आलेली आहेत. या इथे बघूया. धावघेण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. फलंदाज धावचीत बाद. अगदी पहिल्या 3 चेंडूवर खराब सुरुवात म्हणावी लागेल जय हनुमान गोवे संघाची. बघा 1-2 3 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि दोन्ही धावा या लेगबाईच्या धावा आलेल्या आहेत. यानंतर जागृत मराठा राणाल आणि जय हनुमान भावाळे या दोन्ही संघांनी उपस्थित राहायचं आहे. जागृत मराठा राणाल आणि जय हनुमान भावाळे. पहिली धाव अगदी शैलेंद्र यांच्या बॅट मधून आलेली आहे आणि संघाची धावसंख्या झाली ती 3.
अगदी चौथ्या चेंडूवर बॅटनी धाव आलेली आहे. जागृत मराठा राणाल, जानमान भावाळे, एजी स्पोर्ट निंबवली आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा या चारही संघाने अगदी वेळेवर या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. यानंतर पहिल्या फेरीचे हे दोन सामने खेळवले जातील. अगदी आजच्या दुसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीतून जो पहिला सामना आपण पाहिला गुरुदत्त मानकोली आणि गंगामाता गुंदवली, गुरुदत्त मानकोली संघाने पहिला विजय संपादन केलेले आहे. आणि मैदानामध्ये दुसरी लढत सुरू आहे भादवड आणि गोवे. चांगला चेंडू, निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता. ऑफसाइड मध्ये चेंडूला हलक्या हातानं ढकलून दिला होता. एक धाव कंप्लीट केली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-4. अगदी संत सुरुवात. तर निश्चितच आपण जाऊया मंचावर, स्वागत आणि सन्मान करूया गंगामाता गुंदवली संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज वसंतदादा पाटील उपस्थित आणि जयमान सारंगाव संघाच्या वतीनं माजी संघनायक देखील राहिलेले आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय जयमान सारंगाव 40+ संघाच्या वतीनं. त्यानंतर गंगामाता गुंदवली संघाचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, नेहमी चेहऱ्यावर ज्यांच्या हास्य स्मित आपण पाहतोय नानाभाऊ पाटील यांचं देखील आपण करूया स्वागत आणि सन्मान. धन्यवाद धन्यवाद बजरंग भाऊ. जाऊया मैदानामध्ये. मच्छिंद्र ऑन साइडला फटका खेळले. बघूया मिड विकेट वरून चेंडू डीप मिड विकेट कडे येतोय. कैलास नाईक यांच्याकडून थोडीशी चुकी आणि ते चुकीला माफी नाहीये. इथे 3 धावा मला वाटतं कंप्लीट केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे सरकते ती 7. जय हनुमान भावाले आणि जागृत मराठा राणाल पुढील दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. त्यानंतर एजी स्पोर्ट निंबवली आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा. 7 चेंडू मध्ये 7 धावा, 1 फलंदाज बाद. बघा पहिल्या चेंडूवर अगदी दिलीप यांच्या बॅट मधून 3 धावा आल्या आहेत. 5 चेंडू मध्ये त्यांनी 4 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. सुनील भगत 0 धावसंख्येवर बाद झाले. शैलेंद्र खेळतात 1 वर. वेलकम सुनील दादा पाटील, जय हनुमान सारंगाव संघाचे करता धरता या स्पर्धेसाठी ज्यांची अपार मेहनत. फुलाजी पाटील, दिलीप पाटील, मानाजी पाटील, सूर्यकांतदादा पाटील, बजरंग पाटील, सुधीर पाटील, तुकाराम पाटील, हनुमान पाटील, सर्वांचीच अपार अपार मेहनत आहे. अप्रतिम झेल. किशोर पाटील वेलकम. चांगला झेल टिपला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सुधाकर उपस्थित होते आणि दुसरा धक्का लागतोय शैलेंद्र सर यांच्या रूपाने जय हनुमान गोवे संघाला. बंडू पाटील यांच्यासाठी मैदानामध्ये आल्याच धनाजी पाटील सर्वांचे लाडके मास यांनी ते बक्षीस जाहीर केलेले आहे. सलग 3 षटकारांसाठी त्यांना 1000 रुपये कॅश प्राइज दिले जाईल. धनाजी पाटील सारंगावचं एक
गोल्डमॅन देखील त्यांना संबोधलं जाते. क्रिकेटवर ज्यांची अपार प्रेम निष्ठा आणि नेहमीच त्यांनी आपले सहकारी मित्र खेळाडूंवर बक्षीस नेहमीच लावलेली आहेत. बंडू पाटील यांच्यासाठी त्यांनी 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथं जाहीर केलेले आहे. सलग 3 षटकारांसाठी. दिलीप यांच्यासाठी हा चेंडू बॅट आणि चेंडूचा हवा तसा संपर्क झाला होता. चेंडू यष्टीरक्षक मागे शॉट थर्डमॅन वर अडवला होता. 1 धाव आलेली. एका धावेनी संघाची धावसंख्या झाली ती 8. नऊ चेंडूंचा खेळ पूर्ण. 8 धावा झाली आहेत आणि बंडू पाटील स्ट्राईकवर आहेत. बघूया गोलंदाज मच्छिंद्र लॉंग रनअपनी मानकोली वेली रोड एंडच्या टोकाकडून मार्गस्थ होतील ओव्हर द विकेट. अगदी शरीरापासून दूर चेंडू ठेवला होता आणि ते स्वेर मारा. पंच सुरेश गरज सरांचा इशारा वाईट. मेन पंचांच्या भूमिकेत आपण सुरेश गरज आणि स्क्वेअर लेग पंच सुनील म्हात्रे यांना पाहतोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे भाऊ पाटील सर. पुढील चेंडू बंडू पाटील यांच्यासाठी ऑन द राईस ऑन द ऑफ चेंडूला केलेत. बघूया क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी पाहायला मिळते आणि चुकीला माफी नाहीये. 2 धावा कंप्लीट केली आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 वर. अगदी डबल फिगर आपल्याला 10 चेंडू नंतर पाहायला मिळतोय. जानमन गोवे संघाच्या फलकावर 10 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 11 धावा आलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. या इथे अतिशय चांगला फटका आपण पाहतोय आणि अगदी फ्लाइटेड 6 अप्रतिम. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट फटका म्हटलं तरी वावगा ठरणार नाहीये. अतिशय चांगला सुरेख टायमिंग झाला होता फटका खेळण्यासाठी. बंडू पाटील यांच्या बॅट मधून एक चांगला षटकार आपण पाहतोय आणि धावसंख्या झाली ती 17. अगदी आमच्या GTC.in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली जाते. भूपेश कराले आज सध्या ऑन स्क्रीन लाईव्ह स्कोर अपडेटच्या माध्यमातून. तसेच आमचे कॅमेरामॅन तसेच आमचे वेदिका साऊंड डीजे तुका मामा यांचे देखील खूप खूप आभार. तसेच जानमान सारंगाव संघाची संपूर्ण आयोजन कमिटी. मिस टाइम फटका बघूया. स्वतः गोलंदाज मच्छिंद्र चेंडूला उचलतील फेकतील. वेल होती 1 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 18 या आकड्यावर. बघा अगदी या षटकाचा विचार केला तर 14 धावा आलेल्या आहेत. प्रल्हाद नाईक यांनी फक्त 4 धावा दिल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अशा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 18 वर जानमान गोवे संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. बघूया समोर केलेत. वाईडिश लॉंग ऑफ वर सुधाकर चेंडूला उचलतील फेकतील.
कैलास नाईक आलेले अगदी सांघिक तिसरे षटक घेऊन धावसंख्या 19. डावपुऱ्या फलंदाजासाठी कैलास नाईक ओव्हर द विकेट. पुढील चेंडू अतिशय चांगला चेंडू. बघा इष्टरक्षक संजय भाई यांचं देखील मी कौतुक करणार. अगदी नेहमीच इष्टांपासून जवळ इष्टरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली प्रॅक्टिस चांगला सराव यामधून दिसून येतोय असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी कैलास सारख्या गोलंदाजाला देखील इष्टांपासून जवळ. मच्छिंद्र एक वेगवान गोलंदाज त्यांना देखील जवळ असतात नेहमीच इष्टरक्षणाच्या भूमिकेमध्ये. या इथे फुलटो चेंडू आहे. वाईडिश लॉंग ऑफ वरून चेंडू जातोय 4 धावांसाठी. हा चौकार येतोय आणि चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 वर. जगदीशजी नाईक जयदुर्गा टेमगरपाडा संघाचे एक वंडरबॉय भिवंडी ज्या नावाने ओळखले जाते. या आपण व्यासपीठावरती. धन्यवाद. गुरुदत्त चौठारबा क्रीडानगरी मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. बघा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थोडीशी मला वाटतं मिस्टेक चूक झाली होती आणि कैलास नाईक हे पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क वर आलेले आहेत. कुठेतरी ही रणनीती देखील असू शकते. ऑनसाइडला फटका केले बघूया. आहेच प्रल्हाद नाईक उपस्थित. एकापेक्षा जास्त काही नाही. एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 24. गुरुदत्त चौठारवा क्रीडानगरी मानकोली. यस क्रीडानगरीतून जानमान सारंगाव 40+ आयोजित स्वर्गीय रुपेश व सागर स्मृती चषकाचा आपण आजचा दुसरा दिवस पाहतोय. आणि निश्चित मित्रांनो स्पर्धेचं खास वैशिष्ट्य असे की अंतिम विजयी संघास 40+ क्रिकेट फॉर्मॅट मध्ये बऱ्याच कमी वेळेला आपल्याला बाईक बक्षीस पाहायला मिळते आणि हा मान पटकवलेला आहे. मी तर म्हणेन की जयमान सारंगाव 40+ संघानी हिरो HF100 बाईक त्यांनी इथे प्रथम पारितोषिक ठेवलेले. फटका हवेमध्ये आणि चांगला झेल. मोठा फलंदाज फेल होतोय बंडू पाटील. 24 धावा. 24 धावा झाले आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. विजय येतोय. विजय आणि दिलीप 3 फलंदाज बाद झालेत. 24 ही धावसंख्या आहे आणि तिसऱ्या षटकातील मला वाटतं शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया ऑन साइडला फटका केले क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा कंप्लीट आणि 2च धावेवर समाधान. धावसंख्या झाली ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 26. जागृत मराठा राणाल आणि जयमान भावाले आणि गुरुदत्त मानकुली संघाने देखील कुठे जाऊ नका. बघा जर आपण गावात गेले असाल तर आपल्या खेळाडूंना देखील बोलवायचं आहे. कारण की आयोजन कमिटीकडून असं सूचित करण्यात येते की जर मागचे संघ हजर नसले तर विजयी
चांगला प्रयत्न, झेल सुटतोय, धावा देखील येतील. विजयी संघाबरोबर गुरुदत्त मानकोली संघाची लढत होईल. गुरुदत्त मानकोली आणि चालू सामन्यातून विजयी संघ अशी पुढील लढत होईल. या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. गावदेवी बादवाड आणि जानमन गोवे या दोन्ही संघाच्या संघनायकांनी विजयी संघाची लगेच गुरुदत्त मानकोली संघाबरोबर पुढील लढत होईल. धन्यवाद. धावसंख्या 29. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. जसा चेंडू तसा फटका. धावा देखील चांगल्या आलेल्या आहेत. निश्चित दिलीप यांनी मात्र एक बाजू धरून ठेवलेली आहे. सलामीला आलेले आहेत. थोडेसे स्ट्रगल झाले पहिले 3 चेंडू नंतर त्यांना चौथ्या चेंडूवर खाता खोलता आला होता. त्यानंतर मात्र चांगली धावसंख्या त्यांनी संघासाठी 11 चेंडू आणि 16 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या झाली ती 33. संजय भाई मात्रे यांनी मात्र आता क्लिंग बॉल केलेले, दांडी गुल केलेले. फलंदाज दिलीप यांची 4 चेंडूंचा खेळ पूर्ण. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आतापर्यंत संजय भाई मात्रे यांच्या गोलंदाजीतून 7 धावा खर्च झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर लेग बाईज 1, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर विकेट. फलंदाज संदीप आलेले आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 33 वर धावसंख्या. गोलंदाज तयार. येथे चांगला चेंडू. फटका देखील चांगला आहे. कैलास नाईक याच्याकडून पुन्हा एकदा थोडीशी चुकी पाहायला मिळते. अगदी 3-3 क्षेत्ररक्षक महाविकास आघाडी तिथे तयार झाली होती आणि अंतिम शनी चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा कंप्लीट केली. 3 धावा. धावसंख्या झाली ती 36. शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली. अंतिम 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 37 आणि विजयासाठी 38 धावांचं लक्ष्य आहे. हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. या व्यासपीठ मंचावर नुकतेच ज्यांचं शुभ आगमन झालेले बेलेगावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय राम पाटील ह्या मान्यवरांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेले. मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतोय. तर जाऊया आपण करूया त्यांचं स्वागत आणि सन्मान. राम पाटील आमच्या गावचे वेलेगावचे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत.
सन्मान्य अतिथींचं मान्यवरांच्या या ठिकाणी आगमन झालेले आहे. सन्मान्य किशोर साईनाथ पाटील, आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचंय. बेलेगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, समाजसेवक आहेत. किशोर पाटील, आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचंय. वेलकम राजू अँड वेलकम मनोज. जगदीश नाईक, आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचंय. तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाड़ी, एक टेनिस क्रिकेट मधला जबरदस्त खेळाडू. एंड बॅक टू नावन क्रिकेट. जाऊया मित्र आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. वेलकम राजू. वेलकम लालचंद माळी, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मानकुली गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत, समाजसेवक आहेत आणि क्रिकेटचे उत्तम चाहते आहेत. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज रंगतो ह्या आजच्या स्पर्धेतील दुसरा सामना. जय हनुमान गोवे विपक्ष गावदेवी बादवड. एका बाजूला आपण पाहतोय लाईन ऑफ भिवंडी संजय भाई यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला सुनील भगत यांचा संघ आपण पाहतोय. तर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं तर गोव्या संघाला 37 धावा झाले होते. 38 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी. चला बादवड संघाचा कॅप्टन आपण देखील वेलकमी घ्या. आपण आपली सलामी जोडी विनाविलंब टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. वेलकम पुनमजी पाटील, वेलकम अक्षय, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत सुरी सारंग, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मान्यवरांच्या माहितीसाठी चालू सामना दोन दिग्गज संघामधून आपण पाहतोय. गावदेवी वादवड विपक्ष जय हनुमान गोवे. इन ऍक्शन मधून देखील आपण आज राजू सरांना देखील पाहतोय. भिवंडी तालुक्यातील नामांकित गुणलेखक उत्कृष्ट गुणलेखक आहेत. सध्या जनमान गोया संघामधून इन ऍक्शन मध्ये आपण त्यांना पाहतो. राजू पाटील व्यवसाय देखील शिक्षक आहेत. आणि सर्वात महत्वाचं मुंबई क्रिकेट असोसिएशन जी गुणलेखकची परीक्षा असते आणि ती परीक्षा देखील ते पास झालेले आहेत. राजू पाटील तुमचं देखील या स्पर्धेच्या मनापासून स्वागत. अँड बॅक टू नाउन क्रिकेट. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकातील तो गोलंदाज दिलीप.
षटक क्रमांक पहिलं, वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, संघाच्या वतीनं पहिलं, गोलंदाज दिलीप. पहिला चेंडू, पोल्यांचा चेंडू आपण निश्चित पाहिला होता. अतिशय सुरेख सुंदर अपत्य उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. चेंडू सुंदर ऑफ ड्राईव्हचा फटका देखील पाहिला. फलंदाज प्रल्हाद नाईक याच्या बॅटमधून. प्रल्हाद नाईक स्वतःचा अकाउंट ओपन करतो. संघात देखील श्री गणेश होते. धावसंख्या होती बिनबाद 1. षटक क्रमांक पहिलं, विजयाचं लक्ष 38 धावांचं. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती कैलाश याला. बेस्ट टेक्निकल बॅट्समन इन तालुका क्रिकेट. अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे कैलाश नाईक. आपल्या चेंडूला सुंदरसा ऑनराईचा फटका आपण पाहतो. चेंडू हवेमध्ये मात्र बीट करतो क्षेत्ररक्षकाला. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकार. कमालीचा फटका देखील पाहिला होता फलंदाज कैलाश याच्या बॅटमधून. हॉपलीवर चेंडूला सुंदरसा ऑनराईचा फटका आपण त्याच्या बॅटमधून पाहिला होता. चेंडू पण लॉंग ऑफ सीमरच्या पार करणारा चौकार येतोय. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. अतिशय खराब चेंडू आणि बघूया चेंडू एक्झिट कोर्ट ट्रॅव्हल झालाय. सीमा रेषा बाहेर जाणारा दनिश षटकार. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं होतं. कमालीचा फटका देखील पाहिला होता कैलाशाच्या बॅटमधून. फुल्यांचा चेंडू ऑन साइडचा फटका. स्क्वेअर ऑफ विकेट. चेंडू बॅकवर्ड केवळ सीमाच्या बाहेर जाणारा एक कॅल्क्युलेटर षटकार येतोय. या 7 धावांनी संघात धावसंख्या साने पुढे धावसंख्या होती ती 11. बिन बाद 11. बघा चेंडू जर सापडत नसेल तर नव्याने चेंडू द्यायचा आपण. मॅच बॉल मला वाटतं आलेला आहे. कमालीची सुरुवात आहे. विजयाचं लक्ष 38 धावांचं आणि षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय दिलीपच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी देखील आपण पाहतोय. 2 फलंदाजीच्या माध्यमातून थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट आपण पाहतोय. खास करून कैलाशाच्या बॅटमधून 2 चेंडू मधून 10 धावा. या अगोदर चेंडूवर चौकार, त्यानंतर षटकार. या ठिकाणी मात्र तसं दुरून खेळण्याचा प्रयत्न. अतिशय प्रथम उत्कृष्ट एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता. वेगवान चेंडू होता. बीट करतो फलंदाजाला. हलकासा अपील पंच या ठिकाणी संमत नाहीयेत. पंचांना प्रश्न विचारला गेला मात्र पंच संमत नाहीयेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. अतिशय चांगला चेंडू तिथे स्वरूपातून. चेंडू सुंदरसा ऑब्रेचा फटका आपण पाहिला होता. चेंडू शॉट मिड ऑफला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. संदीप याच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं. 1 धावणी संघात धावसंख्या 12 वर पोहोचते. सुरेख सुंदर अपत्य मोस्को. चेंडूची फेक झाली होती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन मात्र रीड करता आली नव्हती. बघा फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचा असतं तुमचं फुटवर्क. थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईनअप करू शकला नव्हता. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता फलंदाज प्रल्हाद याला. एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या अस्थिर आहे. षटक क्रमांक पहिलं संपत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी बादवड संघ 12 ही धावसंख्या उभारतोय. सर्वात ऑप्शन पाहतोय. कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद झालेला नाहीये. हॅलो
सन्मान्य व्यासपीठावर विराजमान काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी आणि प्रतिष्ठित मंडळी आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत सुरी सारंगाव गावचे विद्यमान सदस्य सन्मान्य अक्षयजी पाटील असतील, पूनम पाटील असतील, या दोन्ही मान्यवरांचं मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत करतोय. मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय या स्पर्धेसाठी त्यांचं देखील आम्हाला मोलाचं सहकार्य या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. ही स्पर्धा संपन्न करण्यामागे त्यांचा देखील एक सिंहाचा वाटा आहे. वेलकम विशाल. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत सुरेश सारंगाव आणि या स्पर्धेसाठी अपार कष्ट, अपार मेहनत. षटक क्रमांक दुसरा वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरा गोलंदाज संजय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12. अतिशय चांगला फटका, वन बाउन्स एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतो क्षेत्ररक्षकाला. कमालीचा फटका होता. हॉपलिंग चेंडूला सुंदर ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू एका टप्प्याने वाडिश लॉंगॉन सीमाच्या बाहेर जाणारा चौकार कैलाशाच्या बॅट मधून येतोय. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सक्ती 16. विजयाचं लक्ष 38 धावांचं. षटक क्रमांक दुसरा बिनबाद 16. ऍडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय की या ठिकाणी कुठल्या प्रकारचा फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाहीये. धावसंख्या 16 आहे. आता मात्र फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका, ज्याप्रमाणे मात्र चेंडूचा समाचार हवा तसा घेतला आणि चेंडू मिड विकेटला जातोय. खराब क्षेत्ररक्षण दिलवेच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. 2 धावांनी संघात धावसंख्या 18 वर पोहोचते. धावसंख्या बिनबाद 18. षटक क्रमांक दुसरा विजयाचं लक्ष 38 धावांचं. अजूनही 20 धावा दूर आहे. 18 धावा धावफलकावर आहेत. चला, जागृत मराठा राहणार विपक्ष जयमान भावाळे या देखील 2 संघांना विनंतीशील आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. गुरुदत्त मानकुली संघाचा कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. वेलकम राजेश पाटील. मान्यवरांच्या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम. चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सक्ती. धावसंख्या होती ती 22. सन्मान्य अतिथींचं मान्यवरांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले. मान्य श्री राजेश पाटील आणि मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याकडनं द्वितीय क्रमांकाचा कॅश प्राइज आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे. सन्मान्य राजेश पाटील या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलेले आहे आणि सर्वतोपरी स्पर्धा संपन्न करण्यामागे त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. असं दानशूर व्यक्तिमत्व आहे व्यासपीठ मंचावर उपस्थित आहे. मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतोय. धावसंख्या 26 आहे आणि पुन्हा एकदा खराब चेंडू. 1 बाउन्स एका टप्प्याने चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट. या स्पर्धेतली तिसरी हॅट्रिक साधणारा फलंदाज आपण पाहतो कैलाश. चौकारांची तिसरी हॅट्रिक साधणारा हा तिसरा फलंदाज गावदेवी बादवड संघाचा कैलाश. धावसंख्या 4 ने पुढे सकते. 30. धावसंख्या 32 वर पोहोचते. षटक क्रमांक दुसरा
समाप्त 2 षटकांच्या समाप्तीने चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. विजयाचं लक्ष फक्त आणि फक्त 38 धावांचं. षटक क्रमांक दुसरं संपतंय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची गरज. वेलकम महेश महेंद्र पाटील, तुमचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. कालिका माता खारबाव या संघाचे सर्वात बिग हिटर उत्कृष्ट खेळाडू आहेत. 2021-22 या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू हा किताब बहुमान ज्यानं पटकावले होता तोच कालिका माता खारबाव संघाचा महेंद्र पाटील, तुमचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. सर्वोत्कृष्ट खेळाडू 2021-2022 पर्व पहिलं. षटक क्रमांक तिसरा सुनील. या ठिकाणी मात्र अलत्या बॅने फक्त चेंडूला थोडंसं स्टेअर केलं जातं. चेंडू पॉइंटला जातोय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करेल तोपर्यंत मिळतील 2 धावा. या 2 धावांनी समीकरण बदलते. येणारे चेंडू असतील 11. विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुनील. काय जबरदस्त जेल कलेक्ट केलं जातं. पहिला, दुसऱ्या, तिसऱ्या स्केल मधून जेला कलेक्ट केलं जातं. फलंदाज बाद होते प्रल्हाद. नेक्स्ट न्यू बॅट्समन लगेच आपण यायचंय. विजयापासून फक्त 4 धावा दूर आहे. चला, गुरुदत्त मानकुली संघाचा कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्सचे संपर्क साधायचे. विजय संघाशी लगेच आपला सामना असेल. गुरुदत्त मानकुली. नेक्स्ट बॅट्समन दीपक येतोय. नेक्स्ट बॅट्समन दीपक येतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. ऑन साइडचा फटका. फटका फसतो की काय? यस, वेल जज कॅच. महत्वाचा फलंदाज बाद होते कैलाश. आता मात्र ऑन द अटॅक साठी सुवर्ण संधी या स्पर्धेमधून आपण पहिली 1 मिनिट साधणारा गोलंदाज पाहिला. गंगामाता गोंदवली संघाचा धीरज. काय कमालीची गोलंदाजी पहिल्या सामन्यामधून केली होती, मात्र संघाचा पराभव टाळू शकला नाही. वेलकम जनमान भावाळे संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. पंढरी दळवी वेलकम. लक्ष्मण तुमचं देखील नेक्स्ट बॅट्समन सुधाकर. बघा, विजयापासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे. काय कमालीची गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. सुनील भगत याचे आतापर्यंत बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद केलेत. ऑन द अटॅक साधण्याची सुवर्ण संधी आहे आणि या स्पर्धेतली दुसरी अटॅक साधतोय का बघूया. गोलंदाज सुनील. अटॅकचा बॉल आहे आणि या ठिकाणी मात्र चेंडू हलक्यात बॅटने फक्त थोडंसं टॅप केलं जातं. चेंडू कव्हरला जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. राजू याच्याकडनं देखील चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं. तिसरी धाव देखील केली जाते का बघूया. नकार दिला जातोय. विजयापासून फक्त 2 धावा दूर आहे. चला, गुरुदत्त मानकुली या संघाचा संगणक आपण पाहतोय. 2021-22 या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू 2021-22 पर्व पहिलं. 2021-22 या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू 2021-22 पर्व पहिलं. षटक क्रमांक 4 सुनील. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडंसं स्टेअर केलं जातं. चेंडू पॉइंटला जातोय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करेल तोपर्यंत मिळतील 2 धावा. या 2 धावांनी समीकरण बदलते. येणारे चेंडू असतील 11. विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे.
लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यानंतर गुरुदत्त मानकुली विपक्ष विजेता संघ असा सामना असेल. सुदायच्या बॅट मधून देखील अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू सीमरच्या बाहेर जाणार चौकार येतोय. विजयी चौकार ला जवाब फटका होता. हडलक हडलक जनमान गोवे इन गुड लक गुड